आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। रिश्ते कभी बदलते नहीं, बदलती है सिर्फ मंजिलें, बदलते हैं पते, लेकिन भरोसा वही रहता है। इसी भरोसे के साथ भरत ज्वेलर्स अब आपके स्वागत के लिए तैयार है। रिश्ता वही, जगह नहीं। अब मिलिए भरत ज्वेलर्स के नए भव्य शोरूम में, छत्रपति शिवाजी महाराज पुतला, जालना में। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर। EDTV न्यूजच्या वतीने आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। बंधूंनो, स्वातंत्र्य दिन म्हटले की ध्वजारोहण आलेच, मग ते शासकीय निमशासकीय एवढेच नव्हे तर आता घराघरावर घरोघरी देखील ध्वजारोहण होत आहे आणि ते झालेच पाहिजे। आपल्या राष्ट्राचा अभिमान आपल्याला वाटायलाच हवा। पण होतं काय ना की शासकीय ध्वजारोहण म्हटलं की त्याला कायद्याच्या चौकटीत भाषण करावे लागते, बोलावे लागते। त्यामुळे अधिकारी आणि नेत्यांना शासनाच्या त्या योजनांची उजळणी करावी लागते, आश्वासने द्यावी लागतात। त्यामुळे सामान्य माणसाला या भाषणाचा कंटाळा येतो। त्यामुळे आता आपण भाषणबाजी न पाहता, भाषणबाजी न करता आपण अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक पाहणार आहोत, त्यांना मिळालेला सन्मान पाहणार आहोत, त्यांना मिळालेला पुरस्कार पाहणार आहोत, त्यांचा झालेला गौरव देखील आपण पाहणार आहोत। साहजिकच हा क्षण त्यांच्यासाठी स्वर्णिम क्षण असतो, त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा असतो, त्यांची कार्यक्षमता सिद्ध करणारा असतो, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा असतो। त्यामुळे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि आयुष्याचा हा महत्त्वाचा क्षण। अशा या क्षणाला दुधात साखर पडली तर, म्हणजेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे उपस्थित असतील, आमदार अर्जुनराव खोतकर उपस्थित असतील, आमदार नारायणराव कुचे उपस्थित असतील, माजी आमदार अरविंदराव चव्हाण उपस्थित असतील, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान झाला तर चला पाहूयात आजचे सत्कार मूर्ती कोण कोण होते। शाळा यासाठीचे महिला बालकल्याण अंतर्गतच्या सगळ्या सुविधा या नोंदणीच्या माध्यमातून मिळणार आहेत। माननीय पालकमंत्री व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी समोर यायचंय। यानंतर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जे बक्षीस वितरण होणार आहे, शहीदांचे वीरपिता यांनी समोर यायचंय। श्री केशवराव कदम आणि कविता केशव पारवे यांनी समोर यायचंय। आई वडिलांचा सन्मान होणार आहे, समोर या। पहिला सन्मान समोर या। यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून जे पॉस्को कायद्याअंतर्गत अत्यंत 57 दिवसामध्ये जो हे झाला, त्याच्या अंतर्गत तेगबीर सिंग संधू जिल्हा पोलीस अधीक्षक, विक्रमजी साळी अप्पर पोलीस अधीक्षक व सर्व टीम 12 कर्मचारी यामध्ये आहेत। त्यांनी समोर येऊन पॉस्को कायद्याअंतर्गत बाजूला सरका तुम्ही, ओ साहेब तुम्ही बाजूला सरका, आता इकडे या बरं मध्ये येऊन आपलं उभाराचं डोक्याला शरद भाऊ मागे या थोडं। 57 दिवसामध्ये जन्मठेपेची आजीवन कारावासाची शिक्षा या अंतर्गत दिलेली आहे। तेगबीर सिंग संधू जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस पोलीस उपनिरीक्षक सनी सय्यद पोलीस कॉन्स्टेबल, सूर्यकांत बैसरे पोलीस कॉन्स्टेबल, श्रीमती मीरा डोकरे तपास करून 57 दिवसात अजन्म कारावासाची शिक्षा दिली। भारतातली अत्यंत कमी वेळामध्ये लागलेला हा सर्व अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक नाही, तुमचा कॅमेरा पुढे मी माझा करेल, मग पुढे कॅमेरा माग घ्या लावलं। यानंतर मिळाल्याबद्दल पांडुरंग बाप्पाजी पाटील फोटो झाल्यानंतर कुठला बाजूला यावं। बरोबर आहे, आम्हाला करू देणार मी तुम्ही तुमचं जे करता सर थोडा थोडं मागे व्हा। फोटो मान्यवर आहेत मागे व्हा। मोबाईल वाले थोडे पाठीमागे होत्या, रील वाले मागे सरकार, मीडिया प्रतिनिधी
त्यानंतर राष्ट्रपती पद मिळाल्याबद्दल प्रशंसापत्र पांडुरंग दत्ताजी पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BDS जालना यांनी समोर यायचं. त्यांचा सन्मान चिन्ह द्या. त्यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी त्यांनी रांगेत येऊन उभं राहायचंय. राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दलचा सन्मान पांडुरंग दत्ताजी पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BDS जालना यांचा सन्मान होईल. अरे मागड माग चव्हाण सर मागे सारखा तुम्ही लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा सन्मान होत आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आपल्या उत्कृष्ट सेवेबद्दल दीपक केडाम, राखीव पोलीस निरीक्षक बाबासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक बाबासाहेब उत्कृष्ट सेवा आहे. दीपक केडाम, राखीव पोलीस निरीक्षक दीपक केडाम, राखीव पोलीस निरीक्षक बाबासाहेब जाधव, राखीव पोलीस निरीक्षक नानासाहेब लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी समोर यायचंय. त्यानंतर उत्कृष्ट सेवा पदकाबद्दल 4 जणांचा सन्मान होईल. ज्ञानेश्वर शामराव पायघाट, पोलीस निरीक्षक, अभिजित रावसाहेब मोरे, पोलीस निरीक्षक, अभिजित साहेबराव मोरे, पोलीस निरीक्षक, दीपक अश्रुबा अरमान, पोलीस हवालदार, नरेश विठ्ठलराव वेरागर, पोलीस हवालदार यांनी पण आपला सन्मान पालकमंत्री महोदय व लोकप्रतिनिधींच्या हस्ते घ्यायचा आहे. त्यांचा सन्मान झाला. समजून घ्या ना तुझं समोर कशाला घालताय? काही लागत नाही मला. PTS सर्वांचा सन्मान बाकी असेल. झाल्यानंतर आपण आपल्या जागेवर जायचं आहे. ग्रुपमध्ये समोर या. उत्कृष्ट सेवेबद्दल ज्ञानेश्वरजी पायघाम, अभिजित मोरे, दीपकजी अरमान, नरेशजी वेरागे यांचा सन्मान होईल. उत्कृष्ट सेवेबद्दलचा हा सन्मान ज्ञानेश्वरजी पायघाम, पोलीस निरीक्षक, तुम्ही तिकडे जाऊन बरोबर अभिजित मोरे, दीपक अरमान, पोलीस हवालदार, नरेश वेरागर, पोलीस हवालदार यांचा सन्मान होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं ज्या 2 व्यक्तींना नियुक्ती आदेश दिले जाणार आहे त्यांनी यायचंय. प्रशांत दत्तात्रय मनोहर, श्रीमती प्रतीक्षा पोपट बनकर यांनी रांगेमध्ये यायचंय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं गट क सामायिक प्रतीक्षा सूचीतील अनुकंप उमेदवार यांचा अनुकंप तत्वावरील हा नियुक्ती आदेश आहे. प्रशांत मनोहर. त्या पाठोपाठ जनगणना कर्मचारी यांनी तयार राहायचंय. एक मिनिट सर पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे, मंत्री बबनरावजी लोणीकर, आमदार माननीय संतोषजी दानवे, आमदार माननीय एकमाजी उडाम यांच्या प्रमुख केशव जनगणना कर्मचारी यांनी समराव तायडे, नायब तहसीलदार यांनी तयार राहायचंय. भौगोलिक अडचणी आणि सर्व विविध अडचणीवर मात करून 100% काम अत्यंत कमी वेळामध्ये पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान होत आहे. जिल्हा स्तर श्री सतीश बदनापूर, श्री सोमनाथ नांगारकर, सहशिक्षक रोहिणा, रमेश प्रल्हाद गोळवे, प्रशासकीय अधिकारी नगर परिषद यांनी समोर यायचं. त्यांचा सन्मान झाला. त्यांनी बाजूला यायचंय. यानंतर पुढचा कार्यक्रम SIR अंतर्गत ज्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली अशा 64 नालेवाडी, श्री संजय अर्जुन दोईपुडे, 80 भासरा, बदनापूर, मंगेश अंबादास देशपांडे, यादी क्रमांक 180. सन्मान पालकमंत्री महोदय व सर्व मान्यवरांना द्यायचा आहे. आशा वर्कर यांनी तयार राहायचं. याच्या पाठोपाठ ग्रामीण भागातील आरोग्याची अत्यंत उत्तमपणे सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांचा सन्मान. पहिला सन्मान श्री धनराज धर्मराज काळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, ज्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये प्रमाणपत्र स्थान मिळवले आहे. नमन स्वप्नील मंत्री सर पलीकडून त्या पलीकडून अरे एक उद्या नाही यार सर. समोर यायचं.
या ठिकाणी हे सन्मान संपणार आहे. यानंतर आपण सर्वजण बाजूला याल आणि सर्व एक प्रात्यक्षिक दोन सेलिब्रेशनचा या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे. सर्व मीडिया कर्मी, सर्व मान्यवर यांना विनंती आहे. चला